नमस्कार मित्रांनो. परीक्षेत हा प्रश्न आला तर काय लिहाल असा विचार करून कधी खूप टेन्शन येतं ना, विशेषतः जेव्हा विज्ञानातील गुरुत्वाकर्षण हा धडा समोर येतो. पण आपण कधी विचार केला आहे का की पृथ्वीचे गुरुत्व त्वरण किंवा ज्याला आपण जी म्हणतो, ही संकल्पना आपल्या खऱ्या आयुष्यात कुठे आणि कशी वापरली जाते? हा धडा केवळ बोर्डाच्या परीक्षेत मार्क्स मिळवण्यासाठी नाहीये, तर आपल्या आजूबाजूचं वास्तव समजून घेण्यासाठी तो अत्यंत महत्त्वाचा आहे. तर मग चला या अदृश्य पण शक्तिशाली बलाची रहस्य उलगडून पाहूयात. क्षणभर विचार करा, जर पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण अचानक पूर्णपणे नष्ट झालं तर काय होईल? आपण सर्वजण आजूबाजूच्या वस्तू, अगदी समुद्र आणि वातावरणही अवकाशात तरंगू लागेल. हे केवळ कल्पनेतच भयंकर वाटतंय, हो ना? आणि म्हणूनच गुरुत्वाकर्षणाची ही संकल्पना समजून घेणं इतकं गरजेचं आहे. हे केवळ पाठ्यपुस्तकातील एक पान नाही, तर तो असा धागा आहे जो संपूर्ण विश्वाला एकत्र बांधून ठेवतो. तर या संपूर्ण विश्लेषणात आपण मुख्य 5 टप्पे पाहणार आहोत. सफरचंद आणि गुरुत्वाकर्षण, एक अत्यंत सोपं सूत्र, बदलणारं गुरुत्वाकर्षण, वस्तुमान विरुद्ध वजन आणि शेवटी एक भारी एक्झाम चॅलेंज. भाग 1, सफरचंद आणि गुरुत्वाकर्षण. हे का महत्वाचं आहे, चला समजून घेऊया. झाडावरून खाली पडणारं सफरचंद आपण सर्वांनी पाहिलं आहे, किंवा किमान न्यूटनची ती प्रसिद्ध कथा तरी ऐकली आहे. पण इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ते सफरचंद केवळ खाली पडत नसतं, तर पृथ्वीच्या एका अवाढव्य बलाद्वारे ते स्वतःकडे खेचलं जात असतं. न्यूटनच्या गतीच्या दुसऱ्या नियमानुसार जेव्हा एखाद्या वस्तूवर बल किंवा फोर्स कार्य करतो, तेव्हा त्या वस्तूचं त्वरण म्हणजे ॲक्सेलरेशन होतं. पृथ्वीच्या संदर्भात बोलायचं तर हे गुरुत्वीय बल प्रत्येक वस्तूवर कार्य करतं आणि त्यामुळे त्या वस्तूला एक ठराविक वेग मिळतो. म्हणूनच पृथ्वीच्या या खेचण्यामुळे वस्तूंमध्ये जे त्वरण निर्माण होतं त्यालाच पृथ्वीचं गुरुत्वत्वरण म्हणजेच अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन म्हणतात. आपण हे स्मॉल जी या अक्षराने दर्शवतो. लक्षात ठेवा, ही एक सदिश राशी किंवा वेक्टर क्वांटिटी आहे. याचाच अर्थ तिला केवळ परिमाण नसून एक निश्चित दिशाही असते, आणि ती दिशा नेहमी पृथ्वीच्या केंद्राकडे अगदी सरळ खाली असते. भाग 2, द सिम्पल फॉर्म्युला. हे जी काढण्याचं सूत्र नक्की कसं काम करतं ते पाहूया. गणिताची सूत्र पाहून घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही. इथे आपण एक सोपी ट्रिक पाहूया. इथे 2 सूत्रांची सांगड घातली आहे. पहिला आहे न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम आणि दुसरा आहे न्यूटनचा गतीचा दुसरा नियम. जेव्हा या दोन्ही समीकरणांची तुलना केली जाते तेव्हा एक जादू घडते. पडणाऱ्या वस्तूचं वस्तुमान म्हणजे स्मॉल एम दोन्ही बाजूनी पूर्णपणे कॅन्सल होतं आणि आपल्याला जीचं अंतिम सूत्र मिळतं, जी बरोबर कॅपिटल जी कॅपिटल एम भागिले आरचा वर्ग. याचा सरळ अर्थ असा की गुरुत्वत्वरण हे पडणाऱ्या वस्तूच्या स्वतःच्या वस्तुमानावर अजिबात अवलंबून नसतं. आता या सूत्रात जर आपण पृथ्वीचं वस्तुमान आणि त्रिज्या यांच्या अचूक किमती टाकल्या तर आपल्याला पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जीचं सरासरी मूल्य मिळतं, जे आहे 9.8 मीटर प्रति सेकंड वर्ग. म्हणजेच जर हवा नसलेली पोकळी किंवा व्हॅक्यूम असेल तर एक जड दगड आणि हलकं पीस अगदी एकाच वेगाने खाली पडतील. पुस्तकात आपण हे वाचतो, पण प्रत्यक्षात हे असं आश्चर्यकारक काम करतं. भाग 3, शेप शिफ्टिंग ग्रॅव्हिटी. जीचं मूल्य कसं बदलतं? इथे एक मोठा ट्विस्ट आहे. हे 9.8 हे मूल्य संपूर्ण पृथ्वीवर सगळीकडे सारखं नसतं, कारण आपली पृथ्वी अगदी परफेक्ट गोल नाहीये. ती ध्रुवांवर म्हणजे पोल्सवर थोडी चपटी आणि विषुववृत्तावर फुगीर आहे. सूत्रात त्रिज्या छेदस्थानी आहे, त्यामुळे ध्रुवांवर त्रिज्या कमी असल्याने तिथे जीचं मूल्य सर्वाधिक असतं. याउलट विषुववृत्तावर त्रिज्या जास्त असल्याने तिथे जीचं मूल्य सर्वात कमी असतं. फक्त आकारच नाही तर उंचीनुसारही जीचं मूल्य बदलतं. या तक्त्यामध्ये पाहिलं तर लक्षात येईल की पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसजसं आपण वर जातो तसतसं केंद्रापासूनचं अंतर वाढतं आणि जी कमी होत जातं. विमानासारख्या कमी उंचीवर हा बदल फारसा जाणवत नाही, पण कम्युनिकेशन सॅटेलाइट्सच्या उंचीवर तिथे जीचं मूल्य चक्क 0.225 इतकं कमी होतं. उपग्रहांची कक्षा ठरवण्यासाठी हे खूप निर्णायक असतं. आता एक अत्यंत रंजक प्रश्न. वर गेल्यावर जी कमी होतं, तर पृथ्वीच्या आत म्हणजे खोल खाणीत गेल्यावर काय होईल? अंतर कमी होतंय म्हणजे गुरुत्वाकर्षण वाढायला हवं ना, पण प्रत्यक्षात तसं होत नाही. पृथ्वीच्या आत जाताना जीचं मूल्य कमीच होतं, कारण जसं आपण आत जातो तसं खाली असणारा पृथ्वीचा प्रभावी भाग किंवा इफेक्टिव्ह मास कमी होत जातं, ज्यामुळे खालच्या दिशेने ओढणारी ताकद कमी होते. आणि म्हणूनच जर आपण पृथ्वीच्या अगदी केंद्रावर पोहोचलो तर तिथं प्रयुक्त होणारं प्रभावी वस्तुमान 0 होतं. म्हणजेच पृथ्वीच्या केंद्रावर गुरुत्वत्वरण चक्क 0 असतं.
विचार करा, तिथे पोहोचल्यास वजन पूर्णपणे शून्य होईल. भाग 4 मास वर्सेस वेट वस्तुमान आणि वजनातला गोंधळ दूर करूया. रोजच्या बोलण्यात आपण वस्तुमान आणि वजन हे शब्द एकाच अर्थाने वापरतो, पण विज्ञानात ते खूप वेगळे आहेत. वस्तुमान म्हणजे वस्तूत असलेला द्रव्यसंचय, जो सर्वत्र समान असतो. त्याचं एकक किलोग्रॅम आहे. पण वजन म्हणजे पृथ्वी वस्तूला ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते ते बल. वजनाचं एकक न्यूटन आहे. लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी ट्रिक सांगतो. वस्तुमान हे आपल्या शरीराचं मटेरियल आहे आणि वजन हे पृथ्वीने दिलेली ओढ आहे. जी बदललं की वजन बदलतं, पण मटेरियल तेच राहतं. हे एका उदाहरणाने बघूया. समजा राजीवचं वस्तुमान 75 किलोग्रॅम आहे, तर पृथ्वीवर त्याचं वजन किती असेल? सूत्र आहे W = m/g, म्हणजे 75 × 9.8. उत्तर येतं 735 न्यूटन. लक्षात ठेवा, 1 किलो वस्तुमानाचं वजन 9.8 न्यूटन असतं. याचं कारणामुळे चंद्रावर माणसाचं वजन कमी भरतं, कारण तिथे जी कमी आहे पण वस्तुमान मात्र तेवढंच राहतं. आणि शेवटचा भाग 5 दी अल्टिमेट एक्झाम चॅलेंज. आत्तापर्यंत आपण एकाग्रतेने अभ्यास केल्यामुळे मस्त फ्लो स्टेटमध्ये आहोत. तर बुद्धीला चालना देण्यासाठी हा एक प्रश्न. जर पृथ्वीचं वस्तुमान दुप्पट असतं म्हणजे 2m आणि तिची त्रिज्या अर्धी असती म्हणजे r/2, तर जीचं नवीन मूल्य किती झालं असतं? मुख्य सूत्रात या नवीन किमती टाकून नक्की सोडून पहा. हे स्वतः करणं हेच खरं ॲक्टिव्ह लर्निंग आहे. तुमचं उत्तर काढून खाली कमेंट्समध्ये नक्की नोंदवा. बघूया अचूक उत्तर कोण देतंय. जी हे केवळ एक अक्षर नसून आपल्या भौतिक विश्वाचा आधार आहे. पुन्हा भेटूया अशाच एका रंजक माहितीसोबत. तोपर्यंत विचार करत रहा आणि शिकत रहा.